बलात्काराची शिक्षा येरोड्या कारागृहातच. बलात्काराची कठोरामधली कठोर शिक्षा सुद्धा येरोड्या कारागृहातच. या शिक्षेच्या समोर लाख वेळा कठोर लावलं तरी त्याची शिक्षा ही कारागृहातच मिळणार, येरोड्या येथील. नुकताच पिंपरी चिंचवड येथे एका नरधामाने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केले. मानवतेने, माणसाने, संस्कृतीने, धर्माने आणि संस्काराने विणलेल्या समाजाला सातत्याने बलात्कारारूपीत हादरे बसत आहेत. बलात्कार हा विषय मानवते आणि माणुसकीच्या कक्षेच्या बाहेरच्या असल्यामुळं हा विषय पोलीस आणि कायद्याच्या कक्षेमध्ये येतो. परंतु बलात्कारासारख्या लहान लेकरांचे शोषण करण्यासारख्या अपराधाला च्या तुलनेत त्याला शिक्षा मिळते का? तर माझं ठाम मत आहे की त्याला त्या तुलनेत शिक्षा मिळत नाही. तर हा सरकारी पावना होऊन याला 3 वेळेस जेलमध्ये खायला मिळतं, बाकी सगळ्या सोयी सुविधा मिळतात. परंतु ज्या ती विक्टम जे लेकरू होतं त्याला मात्र निर्दोषला ह्याच्यामध्ये शिक्षा मोठ्या प्रमाणे भोगावा लागते. त्यामुळं बलात्काराच्या स्वरूपात किती कठोरातली कठोर शिक्षा दिली तरी ती बलात्काराच्या तुलनेमध्ये कठोर शिक्षा ठरत नाही.